आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी, मी पण तुमच्या नातीसारखीच आहे। हा घे कुंकवाचा करंडा। अंबाबाईचा आशीर्वाद आहे हा। रोज देवीला नमस्कार करून यातलं कुंकू लावत जा। तुमच्या देवघरात महागौरी माता आहे ना, ती अंबाबाईचंच एक रूप आहे। ती तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल। काय झालं? देवीने माझी कुठलीच इच्छा, कुठलीच मनोकामना पूर्ण केलेली नाहीये, त्यामुळे मी तिची पूजा नाही करत। अशी कुठली इच्छा आहे तुझी जी देवीने पूर्ण नाही केली? लहानपणीच माझी ताई हरवली, माझ्यापासून खूप लांब गेली। ती कुठे आहे मला नाही माहित, पण जोपर्यंत माझी ताई मला भेटत नाही ना, तोपर्यंत मी देवीचं दर्शन घेणार नाही, असं मी ठरवलं। ताई, तुम्ही तिचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नका। हे सगळं बोलत असताना तिला हे कळत नाही की ती महागौरी मातेचा अपमान करते। तुकोबा, आदराने विठुरायाचं नाव घ्यायचे आणि आवली रागारागाने बोट मोडत का होईना पण सतत विठ्ठलाच्या नावाचा जप करायचे। आहे की नाही गंमत? आपल्या जवळचं माणूस नियतीने आपल्यापासून दूर केलं की काळजाला कसा पीळ पडतो याची कल्पना आहे मला। म्हणूनच तुझं देवीवरचं रुसणं मला चुकीचं वाटत नाही। पण या आजीची अनुभवाची एक गोष्ट ऐकशी, देवी कधीही आपल्या लेकरांची साथ सोडत नाही। ती फक्त परीक्षा पाहत असते, जशी माझी माझ्या नातीसाठी, तुझी तुझ्या बहिणीसाठी। प्रश्न असतो तो फक्त देवीवरच्या विश्वासाचा। तू काळजी करू नकोस बाळा, तुझी बहीण तुला नक्की भेटेल बघ। अखंड सौभाग्यवती भव। तुला जपणार